जय जय रामकृष्ण हरी. संत तुकाराम महाराज गाथा अभंग 255 मध्ये ज्ञान आणि भक्ती यांचा अत्यंत सुंदर संगम आपल्याला पाहायला मिळतो. माणूस कितीही मोठा पंडित असला, वेदशास्त्रांचा अभ्यास केलेला असला, तरी त्याच्या जीवनात जर हरिकथेची गोडी नसेल तर ते ज्ञान अपूर्ण आहे, असे तुकाराम महाराज अत्यंत सोप्या उदाहरणांतून सांगतात. दूध, तूप आणि साखर यांची गोडी, शृंगार आणि जेवण यांची तुलना करून ते स्पष्ट करतात की भक्तीविना विद्वत्ता कोरडी ठरते. हा अभंग आपल्याला नम्रता, भाव आणि हरिनाम यांची खरी किंमत शिकवतो. अभंग 255. पंडित वाचक जरी जाला पुरता, तरी कृष्ण कथा ऐके भावे. क्षीर तूप साखरे जालिया भेटी, तैशी पडे मिठी गोड परणे. जाणून या लाभ घेई हा पदरी, गोड गोडावरी सेवी बापा. जाणीवेचे मूळ उपडूनी खोड, जरी तुझ चाड आहे तुझी. नाना परिमळ द्रव्य उपचार, अंगी उटी सार चंदनाची. जेविलिया विण झुन्य ती शृंगार, तैशी गोडी हरिकथे विण. ज्या करणे वेद श्रुती ही पुराणे, तेची विठ्ठल नाणे तिष्ठे कथे. तुका हमणे येर दगडाची पेवे, खळखळ आघवे मूळ तेथे. प्रत्येक ओळीचे स्पष्टीकरण. ओळ 1. पंडित वाचक जरी जाला पुरता, तरी कृष्ण कथा ऐके भावे. तुकाराम महाराज सांगतात की माणूस कितीही विद्वान, पंडित किंवा शास्त्रांचा अभ्यासक असला तरी त्यांनी भावपूर्वक कृष्ण कथा ऐकलीच पाहिजे. केवळ वाचन, पाठांतर किंवा वादविवाद यात खरी आध्यात्मिक उन्नती नाही. ज्ञानाला भावाची जोड आवश्यक आहे. कृष्ण कथा म्हणजे केवळ गोष्टी नाहीत, त्या आत्मशुद्धीचा मार्ग आहेत. जो विद्वान असूनही नम्रतेने हरिकथा ऐकतो, त्याचं ज्ञान सार्थ ठरतं. ओळ 2. क्षीर तूप साखरे जालिया भेटी, तैशी पडे मिठी गोड परणे. दूध, तूप आणि साखर एकत्र आल्यावर जशी गोडी वाढते, तशीच ज्ञान आणि भक्ती यांची सांगड झाली की जीवन अधिक मधुर होतं. फक्त दूध वेगळं, तूप वेगळं आणि साखर वेगळी असेल तर पूर्ण आनंद मिळत नाही. त्याचप्रमाणे फक्त ज्ञान असून भक्ती नसेल तर जीवन अपूर्ण राहते. भक्तीची गोडी ज्ञानाला अर्थ देते. ओळ 3. जाणून या लाभ घेई हा पदरी, गोड गोडावरी सेवी बापा. तुकाराम महाराज सांगतात की हे महत्त्व ओळखून आपण या गोडीचा लाभ घ्यावा. हरिनाम, हरिकथा आणि भक्ती ही आपल्यासाठी सहज उपलब्ध संपत्ती आहे. जो मनुष्य या आध्यात्मिक लाभाचा स्वीकार करतो, त्याच्या जीवनात शांती आणि आनंद येतो. ओळ 4. जाणीवेचे मूळ उपडूनी खोड, जरी तुझं चाड आहे तुझी. अहंकार आणि मीपणाची भावना उपटून टाकली नाही तर खरी भक्ती जडत नाही. स्वतःची स्तुती, स्वतःचा अभिमान आणि श्रेष्ठत्वाची भावना ही आध्यात्मिक प्रगतीतील मोठी अडचण आहे. जर खरोखरच आत्मकल्याण हवं असेल तर हा अहंकार सोडावा लागतो. ओळ 5. नाना परिमळ द्रव्य उपचार, अंगी उटी सार चंदनाची. सुगंध, चंदन, अलंकार यांचा उपयोग शरीराच्या शोभेसाठी असतो, पण हे सर्व बाह्य आहे. बाह्य सजावट कितीही केली तरी अंतःकरण शुद्ध नसेल तर त्याचा उपयोग नाही. भक्ती ही अंतःकरणाची सजावट आहे. ओळ 6. जेविलिया विण झुन्य ती शृंगार, तैशी गोडी हरिकथे विण. जेवण न करता फक्त शृंगार केल्यास तो व्यर्थ आहे. त्याचप्रमाणे हरिकथा ऐकली नाही, हरिनाम घेतले नाही तर विद्वत्ता आणि बाह्य आचार निरर्थक ठरतात. भक्तीशिवाय ज्ञान कोरडं असतं. ओळ 7. ज्या करणे वेद श्रुती ही पुराणे, तेची विठ्ठल नाणे तिष्ठे कथे. वेद, श्रुती आणि पुराणे यांचा अंतिम हेतू म्हणजे विठ्ठल भक्ती. हरिकथेतच त्या सर्व शास्त्रांचा सार दडलेला आहे. त्यामुळे हरिकथा ऐकणं म्हणजे संपूर्ण वेदांचा अर्थ समजून घेणं होय. ओळ 8. तुका हमणे येर दगडाची पेवे, खळखळ आघवे मूळ तेथे. तुकाराम महाराज सांगतात की उरलेलं सर्व म्हणजे दगडांची खळखळ आहे. आवाज आहे पण सार नाही. जर भक्ती नसेल तर बाकी सगळं कोरडं आणि निष्फळ आहे. सुंदर शिकवण. हा अभंग आपल्याला सांगतो की ज्ञान महत्त्वाचं आहे, पण भक्ती त्याहून श्रेष्ठ आहे. अहंकार सोडून नम्रतेने हरिकथा ऐकली तर जीवन गोड होतं. बाह्य सजावट, पांडित्य, वादविवाद यापेक्षा अंतःकरणातील श्रद्धा आणि भाव अधिक महत्त्वाचे आहेत.
ज्ञान आणि भक्ती यांची सांगडच जीवनाला पूर्णत्व देते. मित्रांनो, ज्ञान कमवा पण त्याला भक्तीची जोड द्या. हरिनामाची गोडी आपल्या जीवनात आणा. संतवाणी आपल्याला मार्ग दाखवते, फक्त आपण नम्रतेने ती स्वीकारली पाहिजे. अशाच संतांच्या अभंगांचे सखोल अर्थ आणि आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी आपल्या ज्ञानाचे शिबिर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लाईक, शेअर, कमेंट करून भक्तीचा प्रसार करा.